स्टुडंट्स, आज जे आपण पॉइंट बघणार आहे तो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये मी काय घेतलं, हा ॲटम ए घेतला. या ॲटम मध्ये हा इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन्स मी यामध्ये ऍड केला. ऍड केल्यानंतर यामधून एनर्जी बाहेर पडली. ती जी एनर्जी बाहेर पडते त्याला स्टुडंट्स म्हणतात इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि हा इलेक्ट्रॉन्स यामध्ये ऍड केल्यानंतर या जो ॲटम ए आहे त्याच्यावरती आला, निगेटिव्ह चार्ज आला, की ज्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स, अनायन म्हणतात. म्हणजे फॉर्मेशन्स ऑफ अनायन तयार होतं. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची डेफिनेशन काय होते स्टुडंट्स? इट इज द एनर्जी रिलीज व्हेन added electron to an element is called as electron gain enthalpy. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ते स्टुडंट्स डिनोटेड केली जाते डेल्टा एच ई जी. आता आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल घेतलं लिथियम. लिथियमचा अटॉमिक नंबर 3. आता हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत याचे डिस्ट्रीब्युशन पहिल्या ऑर्बिटमध्ये हे 2 आले आणि नेक्स्टच्या ऑर्बिटमध्ये 1 आला. आता इथं 2 आहेत, हा कंप्लीट फील्ड आहे. हा आउटर मोस्ट जो आहे त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, इथं मॅक्झिमम इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग हा इलेक्ट्रॉन मी यामध्ये ऍड केला, हा इलेक्ट्रॉन इथं ऍड केला. या इलेक्ट्रॉन्स ऍड केल्यानंतर यातून काय होते, एनर्जी बाहेर पडते. ती जी एनर्जी आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतात. आणि ती जी एनर्जी आहे स्टुडंट्स -57 किलो जूल पर मोल. दुसरं एक एक्झाम्पल आपण हायड्रोजन घेऊ. हायड्रोजनचा अटॉमिक नंबर 1, म्हणजे तिथं इलेक्ट्रॉन्स 1 आले. हा पहिला एक इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये आहे, इथं पहिल्या ऑर्बिटमध्ये आहेच. त्यामध्ये ऍड केला आपण दुसरा एक इलेक्ट्रॉन्स. त्यावेळेला त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते, ती पडते -72 किलो जूल पर मोल. इथं जर बघितलं तर निगेटिव्ह हे मायनस मायनस आहेत. म्हणजे हे जे आहे हे काय आहे स्टुडंट्स, एक्झोथर्मिक आहे. काय आहे स्टुडंट्स, हे एक्झोथर्मिक. कारण एनर्जी काय होतं स्टुडंट्स, बाहेर पडत्या, म्हणून काय झालं, एक्झोथर्मिक. आता समजा बेरिलियम घेतला. बेरिलियमचा अटॉमिक नंबर 4 म्हणजे तिथे इलेक्ट्रॉन्स किती झाले, 4. मग तुम्हाला माहिती आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये आले 2 इलेक्ट्रॉन. दुसरं जे एस ऑर्बिट आहे त्यामध्ये किती आले स्टुडंट्स, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे एस ऑर्बिटल हा जो आहे हा लिहिताना आपण असं लिहितो 1s2 2s2. म्हणजे एस जो आहे तो कसा आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. मग एस जर कम्प्लिटली फिल्ड असेल, जर समजा एखादी खोली आहे की ज्या खोलीमध्ये फक्त 4च माणसं राहू शकतात आणि आपण जर एखादा 5वा त्यामध्ये ॲड केला तर तो आपण जबरदस्तीने ॲड करतो, अरे घे घे घे. मग तो तिथं क्राउडिंग होणार, बरोबर आहे, तिथं गर्दी होणार, मग तिथं एनर्जी रिलीज होणार. पण तिथं जी एनर्जी असणार आहे ती कशी असणार, एनर्जी हाय असणार. का हाय असणार, तर पहिले हे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कंप्लीट फील्ड आहेत आणि दुसरे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्समध्ये रिपल्शन होतात आणि एनर्जी ही पॉझिटिव्ह 66 किलो जूल पर मोल मिळते. सेकंड हेलियम. हेलियम सुद्धा किती अटॉमिक नंबर 2 आहे. तर या हेलियम मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांना माहिती आहे, 1s2. एस ऑर्बिटल या ठिकाणी जे आहे ते कसं आहे स्टुडंट, कंप्लीट फील्ड आहे. इथं सुद्धा एस ऑर्बिटल कंप्लीट फील्ड असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन आपण एक्स्ट्रा त्यामध्ये ऍड करतोय. काय करतोय, एक्स्ट्रा ऍड करतोय. त्यामुळं हे निगेटिव्ह निगेटिव्ह आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन केल्याने निगेटिव्ह निगेटिव्ह हे रिपल्शन होणार. आणि रिपल्शन केल्यामुळं तिथली एनर्जी हाय असणार आणि ती कशाच्या फॉर्ममध्ये असणार स्टुडंट, पॉझिटिव्ह असणार. आणि ती जी हायड्रोजनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ते +54 किलो जूल पर मोल आहे. म्हणजे हा बेरिलियम आणि हे जे हेलियम आहे ते जे आहे ते कसला असणार स्टुडंट्स, हा जो असणार आहे ते एंडोथर्मिक. काय असणार आहे, एंडोथर्मिक. कॉपीड स्टुडंट्स. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतात. ही जी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. देर आर द 4 फॅक्टर. द फर्स्ट इज रेडियस, सेकंड इज द झेड इफेक्ट, थर्ड इज हाफ और फुल फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड फोर्थ इज टाइप ऑफ सबसेट. आता रेडियस मध्ये बघितलं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. जर त्याची रेडियस जर कमी असेल, छोटे असेल,
तर तिची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हाय असते. जर रेडियस वाढली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी स्टुडंट्स कमी असते. म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस. ते कशाला होते? रेडियसला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. झेड इफेक्टमध्ये पण सेम, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्ट. जर झेड इफेक्ट जादा असेल तर तिथं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा स्टुडंट्स काय असते? जादा असते. झेड इफेक्ट कमी असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा काय असणार? कमी असणार. ओके, अक्रॉस पिरियड बघितला तर झेड इफेक्ट इन्क्रीजेस होतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ते स्टुडंट्स काय होणार? इन्क्रीजेस. आता फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये हे मॅक्झिमम काय असते स्टुडंट? लेस असतात, आणि ह्याची जे असतात हे कसे असतात स्टुडंट? एंडोथर्मिक असतात. यावरती प्रश्न विचारला जातो. काय असतात? एंडोथर्मिक असतात. त्यानंतर टाईप ऑफ शेल सर्वांना माहिती आहे, एसची जास्त असणार, त्यानंतर कमी पी, त्यानंतर डी, आणि सगळ्यात कमी असणार कोणाची? एफ ऑर वायटल एफ सबशेल, की ज्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असणार स्टुडंट्स? कमी असणार. ओके स्टुडंट्स, कॉपीड स्टुडंट्स नेक्स्ट प्रॉपर्टी जी बघायची आहे ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये मी एक्झाम्पल काय घेतलं? हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड कसं तयार झालं? एक हायड्रोजन ॲटमचा इलेक्ट्रॉन, एक क्लोरीनचा ॲटमचा इलेक्ट्रॉन, दोघांमध्ये बॉन्डेड इलेक्ट्रॉन झाला आणि HCl तयार झाला. पण हे HCl तयार होत असताना हे जे आहेत हे बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत. हे बॉन्डेड इलेक्ट्रॉन सगळे क्लोरीननं स्वतःकडे अट्रॅक्टेड करून घेतले. ती जी पॉवर असते स्टुडंट्स त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणायचं. आणि यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये क्लोरीन जो आहे तो स्टुडंट्स काय आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन काय झाली स्टुडंट्स? इट हॅज ए टेंडन्सी अट्रॅक्टेड बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स पेअर टुवर्ड इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हमध्ये विच फॅक्टर अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? देअर आर द 5 फॅक्टर. फर्स्ट atomic radii, screening effect, then metallic character, non-metallic characters and charge. आता फर्स्ट काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू atomic radii. जर atomic radii जर कमी असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. जर atomic radii जास्त असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. स्क्रीनिंग इफेक्ट तसंच सेम, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्रीनिंग इफेक्ट. Second, metallic character inversely proportional to the electronegativity. Next, non-metallic character is directly proportional to the electronegativity. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू जास्त असेल तर ते कसं असतात स्टुडंट्स? नॉन मेटॅलिक असतात, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू कमी असेल तर ते मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यानंतर चार्ज माहिती आहेत, एक जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण कॅटायन्स म्हणतो, ज्यावेळेला निगेटिव्ह चार्ज असतो तो अनायन. सर्वांना माहिती आहे पॉझिटिव्ह कॅटायन्स कधी होतो? ज्यावेळेला इलेक्ट्रॉन निघून जातो, पण त्यावेळेला साईज कमी असते. त्यावेळेला त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड करत असताना त्यातून जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय होतं की याची जी साईज आहे ती कमी आहे. मग आता आपण बघितलंय atomic radii काय केलं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे इथं स्मॉल आहे म्हणजे इथं हाय आले. अनायनमध्ये त्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केलेला आहे, म्हणजे तिथं साईज लार्ज आली, म्हणजे तिथं काय आलं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लो असणार. स्टुडंट्स त्यानंतर एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू दिली आहे. त्या व्हॅल्यू आणि नेचर ऑफ बॉन्ड याचं रिलेशन काय? जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर 0 असेल तर तिथं टाईप ऑफ बॉन्ड हा कोव्हॅलंट असतो, एक्झाम्पल हायड्रोजन. जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू जर 1.7 असेल तर ते जे कंपाऊंडचा नेचर ऑफ बॉन्ड असतो तो 50% आयनिक असतो, एक्झाम्पल SiO2 की जे सिलिका म्हणतो आपण. इलेक्ट्रोनिगेटिव्हची व्हॅल्यू जर 1.7 पेक्षा जर जास्त असेल तर तो 100% आयनिक असतो, एक्झाम्पल NF. आणि जर 1.7 पेक्षा जर त्याची व्हॅल्यू कमी असेल तर ती जी असतो त्याचं नेचर ऑफ बॉन्ड असतो पोलर, एक्झाम्पल स्टुडंट्स H2O. ओके, हे बघितलं स्टुडंट्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कॉपीड स्टुडंट्स. नेक्स्ट बघायचं आहे स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचं काय होतं? कन्फ्यूज होतं. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? आपण यामध्ये डिफरन्स फॉर्ममध्ये बघू. इलेक्ट्रॉन गेन मध्ये काय केला? हा ॲटम ए आहे, तो इलेक्ट्रॉन्स
ॲक्सेप्ट करतो, म्हणजे यामध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड करतो, त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीमध्ये काय होतं की यामध्ये हे जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते स्वतःकडे ओढून घेतात, त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणून याची डेफिनेशन काय म्हणलं स्टुडंट, इट हॅज अ टेंडन्सी ॲडेड इलेक्ट्रॉन्स टू आउटर साइड्स. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन टेंडन्सी विच अट्रॅक्टेड बॉन्डेड इलेक्ट्रॉन टूवर्ड्स. ओके. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी स्टुडंट आयसोलेटेड ॲटम, की जो मोलिक्युल्स जो असतो त्या मोलिक्युलमध्ये जे ॲटम्स असतात त्या मोलिक्युल्समधले हे ॲटम आपण सेपरेट करतो, त्याला आयसोलेटेड ॲटम म्हणतात. आणि मग त्यामध्ये हा इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण काय करतो स्टुडंट्स, ॲड करतो. पण इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीमध्ये हे काय असतात, इथं स्टुडंट्स मोलिक्युल्स तयार झालेले आहेत. हा हायड्रोजन असेल किंवा क्लोरीन असेल, त्यावेळेला हे दोन बॉन्डेड झाले, त्या बॉन्डेडमधले झालेले तो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्टेड करतात. म्हणून इट इज द प्रॉपर्टी ऑफ आयसोलेटेड ॲटम आणि इट इज द प्रॉपर्टी ऑफ बॉन्डेड ॲटम. आणि हे जे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आहे त्याचं युनिट जे आहे ते काय स्टुडंट, किलो ज्यूल पर मोल ऑर इलेक्ट्रॉन्स पर ॲटम. आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी इट हॅज अ नो युनिट स्टुडंट. हा जो आहे हा स्टुडंट डिफरन्स आहे की याच्या आधारे आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी काय करू शकतो स्टुडंट्स, लक्षात ठेवू शकतो.